नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आपला या ट्रिपचा डे 4 आहे आणि डे 4ला आपण आता जातोय रामेश्वर मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. तर आपण पहिलं जातोय समुद्रावर आंघोळ केल्यानंतर आपण जाणार आहे 22 कुंडावर आंघोळ करायला. त्याच्यानंतर आपण मंदिरामध्ये जाणार आहे. समोर बघू शकता मंदिर आणि मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी बघू शकता केवढी गर्दी आहे. तर पहिला आपण समुद्रामध्ये आंघोळ करायला जाणार आहे, त्याच्यानंतर आपण 22 कुंडामध्ये आंघोळ करणार आहे, त्याच्यानंतर दर्शनाला जाणार आहे. चला जाऊन आंघोळ करूया. तर बघू शकता आपण समुद्रावर चाललो आहे आंघोळ करायला. हा रस्ता आहे जो समुद्रावर जातो आहे. तर इथली प्रथा अशी आहे की मंदिरात दर्शन करायच्या आधी तुम्हाला समुद्रामध्ये आंघोळ करावी लागते. तर आपण आता आंघोळीला जात आहोत. तर आता आपण समुद्रावर आलेलो आहोत आंघोळ करायला आणि बघू शकता आपण आता थोड्याच वेळात समुद्रामध्ये आंघोळ करून नंतर आपण 22 कुंडामध्ये आंघोळ करायला जाणार आहे. बघू शकताय समुद्र, रामेश्वरमचा समुद्र बघू शकताय, खूप छान. चला जाऊन आंघोळ करूया. तर आता आपण समुद्रामध्ये आंघोळ केलेली आहे आणि आपण आता कुंडावर जातोय आंघोळ करायला. तर आपण आता जाऊन कुंडावर आंघोळ करूया 22 कुंडामध्ये. चला. तर आता आपण कुंडाच्या दिशेने जात आहोत आणि कुंडामध्ये आंघोळ करण्यासाठी तुम्हाला 25 रुपयाची पावती फाडावी लागेल. तर बघू शकताय आपली कुंडामध्ये आंघोळ झालेली आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे शूट करता आला नाही आणि आपण आता आंघोळ करून आलेलो आहे आणि आपण आता दर्शनासाठी जात आहे. मंदिर बघू शकता आतमध्ये भव्य दिव्य मंदिर आहे. चला दर्शनाला जाऊया. तर आपण समुद्रामध्ये पण आंघोळ करून आलो आणि कुंडामध्ये पण आपली आंघोळ झालेली आहे 22 कुंडामध्ये. तर आता आपण जातोय मंदिरामध्ये दर्शन करायला. चला जाऊया, दर्शन करूया. तर आपण आता दर्शनाच्या लाईनीसाठी चाललो आहे. तर दर्शनाच्या लाईनीत जाऊन आपण दर्शन करूया रामेश्वर महाराजांचं. चला. तर आपण आता दर्शनासाठी चाललो आहे आणि आता 100चं VIP तिकीट आहे आणि 200चं आहे. 200चं लवकर होतं आहे तर दर्शन सांगत आहे, कारण आपल्याला इथून तिरुपतीला जायचं आहे. तिरुपतीचं अंतर भरपूर जास्त आहे, तर जेवढं लवकर दर्शन होईल तेवढं आपल्याला इथून निघायचं आहे. चला जाऊया आणि दर्शन करूया. तर आपण 100 रुपयाचं VIP पास काढलेला आहे आणि आपण आता दर्शनासाठी जात आहे. बघू शकताय आपण आता मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहे. तर लवकरात लवकर दर्शन करून आपल्याला इथून निघायचं आणि तिरुपतीला जायचं आहे. आज आपल्याला भरपूर प्रवास आहे तिरुपतीचा. भव्य दिव्य असं मंदिर आहे, बघू शकताय रामेश्वरम. रामेश्वरम देवाचं दर्शन आपलं झालेलं आहे. आता आपण दुसरीकडे दर्शनासाठी चाललो आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण शूट करता आलं नाही आणि आपण बघू शकता आता इथे दर्शनासाठी आलो आहे. दर्शन आपलं व्यवस्थित झालेलं आहे. थोडा वेळ इथे बसल्याहून आपण नंतर इथून निघूया. गर्दी बघू शकताय, तेवढी गर्दी नाही आहे. दर्शन लगेच झालं आणि बघू शकता मंदिर भव्य दिव्य असं मंदिर. फार कलाकृतीने बनवलेलं मंदिर आहे, बघू शकताय सुंदर असं मंदिर आहे. आणि इथे तुम्हाला जे प्रसाद वगैरे काय पाहिजे असेल ते मिळेल. तर आपलं रामेश्वरला दर्शन झालेलं आहे व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. तर बघू शकता समोर रामेश्वराचं भव्य दिव्य मंदिर. जय रामेश्वर भगवान की जय. आपलं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे आणि बघू शकता मंदिराच्या बाहेर भरपूर गर्दी आहे. आणि आपण आता नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे. नाश्ता करून घेऊया. रामेश्वरमध्ये 4था दिवस आहे आणि आता आपण रामेश्वरचं दर्शन झालं आहे आपलं आणि आता आपण रामेश्वरवरनं तिरुपतीला जातो आहे. तर चला आपण आपला प्रवास सुरू करूया आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला जाऊया आणि आपला प्रवास सुरू करूया. तर पुन्हा आपण पंबन ब्रिजला आलेलो आहे, बघू शकताय पंबन ब्रिज. तर आपण आता पंबन ब्रिजवरनं प्रवास करत आहोत. बघू शकताय पंबन ब्रिजचा व्ह्यू.
फार सुंदर असा नजारा. आणि खाली बघू शकताय मासळी बाजार आहे. मासळीच्या बोटी आलेल्या आहेत आणि भरपूर मोठा असा बाजार भरलेला आहे मासळीचा. सुंदर असा नजारा बघू शकताय समुद्राचा. फार छान व्ह्यू आहे बघू शकताय. समोर अथांग सागर आहे. तर समोर बघू शकताय पूर्ण डोंगरावर किल्ला आहे. सुंदर असा किल्ला आहे बघू शकताय. भरपूर मोठा किल्ला आहे. गाडीतून आपण कॅप्चर केलेला आहे. All this time, I've been holding on so tight, 'cause all that I do was easy to use. So call my time, but you weren't really mine, just something to do. Thought I never knew. तर आपण CNG भरायला थांबलेलो आहोत आणि बघू शकताय आज आपला 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी आजच्या प्रवासामध्ये पण आपल्याला CNG भेटलेला आहे. आपल्याला पेट्रोल कुठेच लागलेलं नाही. पूर्ण गाडी CNGवर चालत आहे. तर बघूया तर शेवटपर्यंत CNG कुठे कुठे मिळतो तो. चला. रोड कंडिशन सांगाल तर एकदम जबरदस्त. रस्ते कुठेही खराब लागले नाही. फार छान रोड आहेत केरला साईडचे. तर दुपारच्या वाजल्यात 2 आणि आपण आता जेवण करायला थांबलो आहे बघू शकताय. आपण आता जेवण करायला थांबलो. जेवण केल्यानंतर आपण पुन्हा आपला प्रवास सुरू करणार. तर आपलं जेवण बनवण्याचं काम चालू झालेलं आहे बघू शकताय. जेवण बनवायला लावलेलं आहे. जेवल्यानंतर आपण इथून निघणार आहे. तर बघू शकताय जेवण आपलं झालेलं आहे आणि सर्व भांडी सर्व धुवून आपण तर सर्व सामान गाडीत टाकतोय. तर बघू शकता संध्याकाळ झालेली आहे आणि आपल्याला अजून बराच पल्ला कापायचा आहे. आपल्याला 11 ते 12 वाजतील तिरुपतीला पोहोचायला. तर चला बघूया किती वाजता पोहोचतोय. आणि आता रात्र झालेली आहे बघू शकताय. रात्रीचा नाईट व्ह्यू. तर आपण आता बऱ्याच जवळपास आलेलो आहे तिरुपतीच्या. बघूया आता किती वाजता आपण तिरुपतीमध्ये पोहोचतोय.
तर संध्याकाळीच वाजल्या 7 आणि आता आपण CNG भरण्यासाठी आलेलं आहे. पंपावर बघू शकताय. तर CNG भरून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार. आता इथून 3 ते 4 तासाचा तिरुपतीचं अंतर राहिलेलं आहे. तर संध्याकाळचे 7 वाजले आहेत. तर आपण घरातनं निघाल्यापासून 2000 किलोमीटरच्या वरती आपण गाडी चालवली आणि पूर्ण गाडी CNGवरच चाललेली आहे. आता बघूया पुढे कसा प्रवास होतोय तो. 2000 किलोमीटरच्या वरती आपण पूर्ण गाडी CNGवर चाललं. काय आपल्या प्रत्येक ठिकाणी CNG भेटला, त्याच्यामुळे आपल्याला गाडी पेट्रोलवर चालवायची गरज पडली नाही. तर बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो तो. आता इथे एकदा CNG फुल झाला का आपण तिरुपतीला आरामात पोचतोय. तर आपण आता इथे CNG भरून घेऊया आणि बघू शकताय सुंदर असं मंदिर दिसलेलं आहे. आपण तिरुपतीच्या आसपास पोचलेलो आहे आणि आपल्याला सुंदर असं मंदिर दिसलेलं आहे. तर मंदिर आपण मोबाईलमध्ये कॅप्चर केलेलं आहे. Oh yeah, 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 oh yeah. Hey there, what you drinking? 2 shots, let's pour it out. I know what you're thinking, but tomorrow won't come for us. This life that we're living, ain't never gonna give it up. Double shot for the gifted, and one more for us. There you go, drink it up. All this love in a cup. Yeah, we go slow, we go fast. Yeah, we can't get. तर मित्रांनो, फायनली आपण तिरुपतीला पोहोचलेलो आहे आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.